नमस्कार सर्वांना, मी ज्योती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी दुधी भोपळ्याचे पराठे बनवत आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. यासाठी मी दुधी भोपळा इथं छिलून घेत आहे, म्हणजेच त्याची साल काढून घेत आहे. साल काढणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर खिसून घेत आहे. खिसून घेताना हाताला लागेल याची काळजी घ्यायची. सर्व भोपळा असा खिसून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी भोपळा खिसून घेतलेला आहे. नंतर त्यातले पाणी पिळून घ्यायचे. पाणी हे पिळूनच घ्यायचे, कारण की भोपळाचे पराठे तुरट लागू शकतात. अशा प्रकारे सर्व पाणी पिळून घ्यायचे. आणि नंतर मिक्सरमध्ये मिरची, लसूण, जिरा वाटायला घ्यायचे आहे. अशा प्रकारे लसूण, मिरची, जिरा हे टाकूनच घ्यायचे. खूप खमंग लागतात पराठे. परातीत पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. त्यात टाकला हिरव्या मिरचीचा कूट, अर्धी वाटी बेसन पीठ आणि खिसून घेतलेला भोपळा. हे सर्व टाकून घ्यायचे. आणि नंतर टाकायची हळद. हळद ही टाकूनच घ्यायची. हळदीने खूप छान रंग येतो. आणि नंतर टाकायचं मीठ. स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचे. आता या ठिकाणी आपण सर्व वस्तू टाकून घेतलेल्या आहेत. सर्व मिक्स करून घ्यायचे. हे सर्व आधी मिक्स करायचे, मगच पाणी ओतायचे, कारण की भोपळा ओला असतो, त्यामुळे पीठ पातळ होऊ शकते. आणि काळजी घ्यायची आहे, पीठ पातळ नाही होऊ द्यायचं. नंतर हळूहळू पाणी ओतून पीठ मळून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी सर्व मिक्स करून मी पाणी ओतून घेत आहे. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे आहे. चांगला गोळा तयार करायचा पिठाचा. तर मी पीठ मळत आहे. तर छानपैकी पीठ मळून घ्यायचं. या ठिकाणी मी गोळा बनवून रेस्ट करायला ठेवत आहे अर्धाभर तास. नंतर तेल लावून परत पीठ मळून पीठ मसाज करायचं. बघा किती पेड्यासारखं पीठ तयार झालेलं आहे. गोळा करून घ्यायचा आणि नंतर लाटून घ्यायचा. हलक्या हातानेच लाटायचा. अशा प्रकारे. हा नाही दुमडला तरी चालतो बरं का, कारण की असं पण छान होतात मऊ पराठे. गोल गोल पराठे व्यवस्थित लाटून घ्यायचे हलक्या हाताने. नंतर तव्यावर तेल किंवा तूप टाकायचे आणि गॅसची फ्लेम थोडीशी जास्त ठेवायची. पराठे मऊ होतात आणि कमी स्पीडनं पराठे कडक होतात, त्यामुळं फ्लेम जरा गॅसची जास्त ठेवायची. अशा प्रकारे पराठे सर्व लाटून घ्यायचे. या ठिकाणी पराठा उलटून घेतलेला आहे मी. नंतर वरून तेल लावून घ्यायचे. परच्याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या पण बाजूला तेल लावून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व पराठे मळून लाटून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित भाजायचे. परत मी दुसरा पराठा टाकलेला आहे भाजायला. याला पण वरतून तेल वगैरे लावून घ्यायचं मस्तपैकी. तेल तूप काय लावायचे ते लावू शकता, बटर पण लावू शकता. सर्व पराठे व्यवस्थित लाटायचे आणि असे भाजून घ्यायचे. तर आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद.